नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। समोरचं दृश्य पाहून तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की आपण आलेलो आहे नांदेडला आणि नांदेड रेल्वे स्टेशनचं नाव आहे हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशन। हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या समोरचं दृश्य आणि आपण या ठिकाणी यायचं असं कारण आहे की आज संपूर्ण आपण नांदेड रेल्वे स्टेशनची माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि बघायला गेलं नांदेड रेल्वे स्टेशन हे स्वतः एक डिव्हिजन ऑफिस आहे आणि जवळपास इथून महत्त्वाच्या ट्रेन बघायला गेलं की जसं की नांदेड बँगलोर, नांदेड मुंबई, त्यानंतर नांदेड अमृतसर, त्यानंतर नांदेड ते निजामुद्दीन जे की दिल्लीसाठी आपण म्हणू शकतो, अशा प्रमुख रेल्वे या ठिकाणी जातात। आणि तसं की नांदेड गंगानगर हे पण या रेल्वे स्टेशनहून ही गाडी निघते। जवळपास 2006 मध्ये हे नांदेड रेल्वे स्टेशन एक डिव्हिजन ऑफिस झालेलं आहे। चला जाऊया या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 1 च्या आतमध्ये आपण आता। चला जाऊया आतमध्ये आपण आता। आणि आणखीन एक ट्रेन तुम्हाला सांगितल्यानुसार मुंबईसाठी राज्य राणी एक्सप्रेस पण या नांदेड रेल्वे स्टेशनहून जाते। ठिकाणी हे दृश्य आहे बघा, नांदेड रेल्वे स्टेशनला वाफेवरचं जेव्हा इंजिन होतं तसं हे दृश्य आहे। हे बघा, हे आहे वाफेवरचं इंजिन। या ठिकाणी मस्तपैकी चित्र काढलेलं आहे। हे या ठिकाणी तिकीट काउंटर। तसं बघायला गेलं तर नांदेड रेल्वे स्टेशनला एकूण 4 प्लॅटफॉर्म आहे आणि आपण आलेलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वर। आणि 1 च्या तिथं तुम्हाला जनरल तिकीट काउंटर सांगितलं, त्याच्या बाजूलाच तुम्हाला ATM ची सुविधा वगैरे पण आहे, तुम्हाला कॅश वगैरे काढायची असेल तर। आणि संध्याकाळचा हा दृश्य जवळपास आता वाजलेले आहे सायंकाळचे 8 वाजलेले आहे आणि आपण 1 नंबरवर आहे। आणि चला तुम्हाला दाखवल मी 2, 3 आणि 4 असे प्लॅटफॉर्म पण तुम्हाला मी दाखवेल। आणि बघायला गेलं तर नांदेड रेल्वे स्टेशनचा कोड तुम्हाला सांगायचं राहिला NED हे नांदेड रेल्वे स्टेशनचा कोड आहे। जवळपास नांदेड एक तुम्हाला सांगितल्यानुसार एक स्वतः डिव्हिजन ऑफिस आहे, 2006 मध्ये झालेले तुम्हाला सांगितल्यानुसार। आणखीन या ठिकाणी तुम्हाला विद्युतीकरणाचं बघायला गेलं तर काम सुरू आहे, आणखीन काही आपल्याला दिसत नाहीये। पण नांदेडच्या आउटरला आणि नांदेडच्या प्लॅटफॉर्म नंबर 2च्या काही ठिकाणी विद्युतीकरणाचे खांब वगैरे दिसतात, आपल्याला पोल वगैरे दिसतात। आणि हे या ठिकाणी दिसत आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे आणि पलीकडे 3 आणि हेच रेल्वे स्टेशनच्याच एरियामध्ये या ठिकाणी पीट लाईन सुद्धा आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगितल्यानुसार आपण एक प्लॅटफॉर्महून आता 2 आणि 3च्या दिवशी जाऊ आणि तुम्हाला मी 2 आणि 3 नंबर प्लॅटफॉर्म दाखवा। आणि यासोबत या ठिकाणी एक्सिलेटर आहे आणि एक्सिलेटरनं आपण चाललो आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि 3च्या तिकडं। नांदेड हे A कॅटेगरीमधलं रेल्वे स्टेशन आहे आणि नांदेड हे तुम्हाला सांगितल्यानुसार स्वतः एक डिव्हिजन ऑफिस आहे। त्यानुसार हे दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद झोन अंतर्गत येते। आपण पोहोचलो आता वर। आणि आपण प्लॅटफॉर्म दादरा सोडून दादऱ्यावर आलेलो आहे आपण। गर्दी वगैरे या ठिकाणी काहीच नाही आहे। हा आहे नांदेड रेल्वे स्टेशनचा दादरा, मोठा असा। आणि अजून विद्युतीकरणाचं काम नाही झालं तरी पण या ठिकाणी हे असं सेफ्टीसाठी लावण्यात आलेले आहे, कोणी हात वगैरे चारायला लावू नये त्यासाठी। मित्रांनो, हे तुम्हाला दिसत आहे हे आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि 2च्याच बाजूला हे आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 आहे आणि अंधार आहे त्यामुळे आपण काही खाली जाणार नाही। आपण खाली अंधार आहे त्यामुळे आपण काही जाणार नाही आहे। आणि कंटिन्यू गाड्याची अनाउन्समेंट चालू आहे, देवगिरीची झाली, नंदीग्रामची, प्रत्येक गाड्याची अनाउन्समेंट चालू आहे। तसेच नांदेड मनमाड पॅसेंजर आहे, डेमो गाडी, स्पेशल गाडी, त्याचं पण या ठिकाणी अनाउन्समेंट चालू आहे।
आणि विशेष म्हणजे नांदेडमध्ये पण तुम्हाला जसं की हिंदी आहे, इंग्लिश आहे आणि आपली मातृभाषा मराठी आहे, त्याचबरोबर या ठिकाणी पंजाबीमध्ये पण अनाउन्समेंट होते. बऱ्याच अनाउन्समेंट ऐकलं की पंजाबीमध्ये सांगितलं गड्डी नंबर, जसं की गड्डी नंबर आपण म्हणतो गाडी नंबर त्याला, तसं गड्डी नंबर पण मी ऐकलेलं आहे. पास बघायला गेलं तर सर्व प्लॅटफॉर्मवर तुम्हाला वर येण्यासाठी एक्सिलेटर आहे. हे आहे प्लॅटफॉर्म नंबर 4 वरचं एक्सिलेटर वर येण्यासाठी. आणि आपण चाललेले प्लॅटफॉर्म नंबर 4 जे इथे खाली उतरत आहे. मित्रांनो, आपण आलेले प्लॅटफॉर्म नंबर 4ला. जसं 1ला पण एंट्री आहे तसं 4ला पण आहे. 4ला हे या ठिकाणी बघायला गेलं तर गोकुळनगर म्हणतात. हे आहे गोकुळनगरचा एरिया. आपण चाललेले त्या साईडला आणि त्या ठिकाणी पण सुद्धा तिकीट काउंटर, रिझर्वेशन काउंटर सगळ्या सुविधा या प्लॅटफॉर्म नंबर 4ला पण आहे. हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सर्व काही सुविधा या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 4वर सुद्धा गोकुळनगरच्या साईडला आहे. काउंटर वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटेल. 8:30 वाजलेले आहे त्यामुळे गर्दी थोडीफार कमी झालेली आहे. जवळपास सगळ्या ट्रेन या नांदेडला सकाळी येतात आणि सकाळीच जातात. चला तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवलं मी. हे बघा हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशन. आणि नांदेड ते रायचूर ही पण ट्रेन या ठिकाणी जाते. जवळपास एक 10 ते 15 रेल्वे या ठिकाणी चालू होतात आणि त्यांचा प्रवास या ठिकाणी ते समाप्त करतात. लवकरच नांदेड स्टेशन हे विद्युतीकरण होईल. लवकरच विद्युतीकरण झाले तर या ठिकाणी जे आपल्याला डिझेलवरच्या ज्या लोकोमोटिव्ह दिसतात ते लोकोमोटिव्ह आपल्याला इलेक्ट्रिकची दिसतील. आणि नांदेड रेल्वे स्टेशनची आणखीन एक गोष्ट की तुम्हाला या ठिकाणी क्लॉक रूमची सुविधा पण आहे. जसं की समजा तुमची ट्रेन इथं 8 वाजता आलेली असेल सकाळी आणि इथून तुमची ट्रेन साधारणतः दुपारी 12-1 वाजता किंवा सायंकाळी असेल तर तुम्हाला नांदेडच्या गुरुद्वारामध्ये पण जायचं असेल किंवा नांदेडमध्ये फिरायचं असेल तर तुम्ही ते ज्या ठिकाणी पार्सलची सुविधा आहे त्या ठिकाणी अनामत क्लॉक रूमची पण सुविधा आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचं सामान वगैरे ठेवू शकतात. आणि या ठिकाणी बहुतेक आता नांदेड मनमाड पॅसेंजर ट्रेन लागलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1वर. चला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि यानंतर आपण नांदेड रेल्वे स्टेशनचं संपूर्ण विद्युतीकरणाचा पण ब्लॉग आपण बनवणार आहे. चला मित्रांनो, भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय.